प्रेम हे बदलतं का? तर हो, जसं आपलं वय वाढतं, आपला अनुभव बदलतो, आपलं नातं बदलतं, त्याप्रमाणे प्रमाणे प्रेम आणि प्रेमाची व्याख्या ही नक्कीच बदलते. ती चांगली व्हावी आणि तशी चांगली टिकावी याच्यासाठी कष्ट करायला लागतात. पण लग्ना अगोदर जे काय प्रेम म्हणतो आपण, ते प्रेम आणि लग्नानंतर प्रेम हे सेम असतं, फक्त ते व्यक्त करायची पद्धत बदलते. आणि ती जर नाही बदलली तर मग अडचणी येतात. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, जेव्हा आपण लग्न करतो ना, तर आपल्याला वाटतं की आपण लग्न रजिस्टर केलं म्हणजे काय, तर प्रॉपर्टी जशी आपण विकत घेतो तेव्हा रजिस्ट्रेशन करतो, तसं लग्न रजिस्टर केलं. तर गव्हर्नमेंट जेव्हा प्रॉपर्टी रजिस्टर करतं तेव्हा ती प्रॉपर्टी तुमची आयुष्यभरासाठी मालकीची होते. पण लग्न गव्हर्नमेंट रजिस्टर करत नाही, ॲक्च्युली ते ॲक्नॉलेज करतं, फक्त मान्य करतं की त्यामुळे तुम्हाला काही मालकी हक्क मिळत नाही तुमच्या पार्टनरवरती, की हां आता लग्न झालंय म्हणजे काय, की माझा मालकी हक्क आहे, मी जे काय करीन ते तसंच टिकलं पाहिजे, तसंच टिकणार आहे. तर नाही. त्यामुळे हे जर नातं आपल्याला टिकवायचं असेल तर दोघांनाही ती बदललेली प्रेमाची व्याख्या जी आहे ती सतत एकमेकांबरोबर शेअर करत राहणं गरजेचं आहे.